मी सूर्यकांत बोकील, राहणार सिडको महानगर 1, वाळूज, औरंगाबाद. मागील 6 वर्षापासून माझ्या घराच्या अगदी बाजूला माझ्या भिंतीवर अतिक्रमण करून बिअर बार चालू आहे. साई लीला बार कुठे ते माझ्याकडे सूर्यकांत बोकील साहेब आलेले आहेत. नाही, आज मी या ठिकाणी जनाधिकार मध्ये आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मी अहमदाबाद दानवे यांना भेटलो. त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे येऊन पाहणी करून निर्णय काम करून देईल असं एक आश्वासन दिलंय. तुमच्या तिथे येईल, तुमच्या घरी येईल. मी इनलिगल कोणी असेल तर लात मारून बंद करून टाकू आपण. कायदा भेदा काय नाही, आपला शिवसेनेचा कायदा. तुम्ही जातो म्हणून जात काय होणार नाही. मी पोलिसांना बोललेलो. बसा उभा नका हो काका, बसा. आसाबे नावाची महिला माझ्याकडे आलेली आहे. त्यांचं एक घर आहे पटरीच्या पलीकडे तुमच्या हद्दीमध्ये. त्याच्या नवऱ्याला दारू पाजून त्याच्यात रजिस्ट्री करून घेतली. मग कोर्टात गेली. कोर्टानं यांना घर ताब्यात यायचा आदेश दिला. माझी कोर्टाची ऑर्डर असून माझे घर माझ्या ताब्यात आजही आलेले नाही. कोर्टाची ऑर्डर आहे नाही तर लहान. मग तुम्ही म्हणायचं नाही की आम्ही जाऊन आम्ही लफडे केले, भांडण केले, खंडन केले. सांगून टाकतो तुम्हाला. परवा मी इच्छा मरण सुद्धा मागितलंय. काही इच्छा मरण नाही करायचं. आम्ही आहे ना, कशाला मरण मागता तुम्ही? दादाच्या बोलण्यावरून माझे घर माझ्या ताब्यात भेटणार आहे. शाळेवर कंटिन्यू गैरहजर राहते ते म्हणजे मी त्यांच्या शिक्षणाचा साल आहे. माझं काही करू शकत नाही. त्यात आज येताना 11 वाजता आले. ते येताना सोबत आलो. मी 11 वाजता आम्हाला हे नंबर कोणाचा आहे? बसा साहेब, बसा. हे कोणाचा? अरे त्याचा नंबर आहे त्या शिक्षकाचा. द्या हे नंबर लावून त्या शिक्षकाला. 9145 पुढं. रोज जाता का शाळेत? शाळा का तुमच्या घरची आहे? हे पहा, तुम्ही सतत गैरहजर राहता. तुमची तक्रार जरा थांबा नाही यार. सतत गैरहजर राहता, तुमची तक्रार आहे. 1 मिनिट शिक्षणाधिकाऱ्यांशी बोला. शिक्षणाधिकाऱ्यांशी बोला. ठीक आहे, सांगितलं. आता त्याला बोललो, काय काळजी नको करू. यात बॉस आहे त्यांच्या. ताबडतोब पत्र. आता हे पहा, शिक्षणाधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे. चढू दे त्याची नशा, किनार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब सावर गाडीत मागर दिरल बघन तुझ्या. होईल दिवस. मान्य उपायुक्त साहेब यांची भूमिका ही आजची नाही आहे. म्हणजे 272 पत्र लिहिलेले आहे. यांचा साधा सरळ विषय जो आपला म्युझियम आहे याच्यासाठी त्यांनी काही नाणी दिलेली जुनी. एक तर ती डिस्प्ले करा, नाही तर त्यांना वापरत्या. डिस्प्ले करा ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे. एक तर लोक अशा वस्तू देत नसतात. त्यांनी या वस्तू आपल्याला सुपूर्द केलेल्या आहे. एक तर जर त्याची भूमिका काय विचारून घ्या, नाही तर मग 272 वस्तू त्यांच्या नाणे वापर देऊ आपण. त्याला काय दोन्हीपैकी एक गोष्टी करा. फक्त आव्हान केलं लोकांना. 1 रुपया खर्च केलेला नाही तरी इथे एवढे लोक आलेले आहेत. नुसतं आले नाही तर मला असं वाटतं माझ्याबरोबर यंत्रणा आहे, संघटनेची यंत्रणा आहे. ही सगळी यंत्रणा मिळून जे लोकांचे गाराणे आतापर्यंत माझ्याकडे 200-300 अर्ज आलेले, त्यातल्या 5-25 लोकांचं तर काम कम्प्लीट झालेलं आहे.